साईराम मित्रांनो, मी आता झोपलेलो होतो. मला शेजारच्या आजीन ते चालले फिरायला कुठं ओझरला कुठं झाले, मला पण आताच कळलंय आणि मला त्यांनी लगेच झोपेतून उठून चालवलंय. तर मग आपण आता निघणार आहे ओझरला. ओझर आहे अजून काहीतरी आहे, मला पण अजून त्यांनी सांगितलंच नाही कुठे जायचंय. फक्त बोलतोय तू चल आवड आपण जाऊया. तर चला मित्रांनो आता जाऊया आपण. माझा मोबाईल पण चार्जिंग नव्हता, मी आता 2 मिनिटात चार्जिंग करतो. बरं चालेल मित्रांनो, आता डायरेक्ट पुढे व्हिडिओमध्ये भेटूया काय आहे तिकडे काय नाही. असं वाटतं ओझरचा गणपती असणार आहे. चला भेटू मग. मित्रांनो आपण जाताना आता ना वाशेरीच्या देवीपाशी मंदिरात आलो आहे. कारण जे आपले दादा आहे आपल्यासोबत त्याचे मामा अजून येतोय. तर मग आपण आली देवीच्या मंदिरात जातो वाशेरच्या. आमची गाडी आता सध्या तरी 1 नंबर शांत वातावरण आहे. तर मित्रांनो आपण पाय वगैरे पडून झालेले आहे. तिकडे हा पक्ष्यांचा आवाज 1 नंबर एवढे शांत आहे या साईडला. पाय पडायचं या ठिकाणी ना इकडे मस्त हिरवंगार आहे आणि एवढं मोठं डोंगर आहे मागच्या साईडला. बाय पक्ष्यांचा आवाज एवढा भारी येतो आणि ते शांत वाटते डोकं डायरेक्ट. चला मित्रांनो आता आले ते मामन ते पण आपण जाऊया आता. पुढे तर कुठे थांबू सांगतात नाही, आपण परत थांबू पण शकतो नाही, पण आपलं काही प्लॅन नाही होईल. चला नमस्कार मित्रांनो, आपलं आता वाशेरच्या देवीचं म्हणजे घाटातल्या देवीचं दर्शन झालेलं आहे. हे देवीचं मंदिर आहे ना आमच्या घरापासून खूप जवळ आहे, 4-5 किलोमीटरवर. आपलं आता त्याचं दर्शन झालेलं आहे. तर आपण आता जात आहे ओझरला. ओझरला आहे ना अष्टविनायकातला 7वा गणपती आणि ओझरचा विघ्नहर व विघ्नेश्वर असंही म्हणतात. आणि हा सर्वात श्रीमंत गणपती असं पण म्हणतात, म्हणजे माझ्या मम्मीने मला सांगितलेलं आहे असं माहितीसाठी. तर आपण आता अकोल्यावरून चाललो आहे. तर आपल्याला हे 55 किलोमीटर आहे आणि नारायणगाववरून 8 किलोमीटर आणि जुन्नरवरून फक्त 10 ते 11 किलोमीटरवर आहे. आणि तुम्हाला जर का ना मुंबई किंवा कोणत्या रेल्वे स्टेशनवरून यायचं असेल ना तर तुम्हाला पुण्याचं खूप जवळ पडेल. म्हणजे पुण्याचं रेल्वे स्टेशन तिथून जवळ आहे आणि तिथून साईडने बस पण भेटते आपल्याला, म्हणजे ओझरचा विघ्नहर म्हटलं तरी तिथे. असं आपल्याला सगळी माहिती सांगितलेली आहे आपल्या मावशीने. तर जाऊया मित्रांनो ओझरला. आणि बाकीची माहिती बघायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आता ओझरला. म्हणजे पोचलो आहे आता, पाय पडायला जायचं आहे. इकडे मस्त नदी वगैरे सगळं. चला आता आपण हा दादा आहे सोबत आले कळसूबाईच्या ब्लॉगमध्ये आहे. हा
फोटो काढायचा का? चालेल मित्रांनो, आता डायरेक्ट पाया पडायला जाऊया. एक नंबर लोकेशन आहे तिथं. थंडी वाजते, आज थंडी चालू आपण एवढं ऊन पडले तरी पण. भवन इथे खाण्यासाठी हॉटेल बिटेल सगळं आहे आता इथे. हॉटेल वगैरे, परत खेळणीचे दुकानं वगैरे सगळं इथे. इथे हार वगैरे पण आहे, पण खूप महाग आहे वाटतं हार ना दादा? हार कसे? प्रसादालय वगैरे सगळे इथे. प्रसादालय पण आहे इथे. लहान मुलांसाठी तर खूप आहे इथे खेळण्यासारखं. चला आता दर्शन करायला. एक नंबर डेकोरेशन वगैरे सगळे इथे. दादा कसं वाटतंय तुला इथं? एक नंबर ना. काय दुकानं पण एक नंबर आहे इथे. तरी आपण आता जुन्नर तालुक्यात आहे आणि पुणे जिल्हा लागतो इथे ओझरतासाठी. आणि खूप मोठा गणपती इथे, म्हणजे आपण बोलतो ना सिद्धिविनायक गणपती मोठा वगैरे असं इथे. तसे त्याला म्हणतात विघ्नेश्वरचा श्रीक्षेत्र ओझर गणपती. मी लास्ट टाईम आलो तेव्हा असं नव्हतं एवढं डेकोरेशन, कारण मी सहलीला असताना आलो होतो. किती 7वीला होतो तेव्हा आलो ना दादा? 7वीला तेव्हा शिवनेरीला गेलेलो तेव्हा आलेलो. तर त्याच्यावर आता येतोय म्हणजे तरी 6 वर्ष झाले. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय आता मुख्यद्वारापाशी. हे आपल्या मंदिराचं मुख्यद्वार आहे आणि या मंदिराची रचना आतमधून आहे ना पूर्ण दगडात केलेली आहे. आणि कोरीव काम म्हणायचं बघायचं म्हणलं ना तर एक नंबर कोरीव काम आहे. आणि या मंदिराची स्थापना मला माझ्या मम्मीने सांगितल्याप्रमाणे 1785 साली याची स्थापना झालेली आहे. आणि या मंदिराची स्थापना तर याची अशी तशी नाही, तर आपले पोर्तुगीज आणि पेशवे होते ना, त्यांच्यामध्ये वसईच्या किल्ल्यावर युद्ध झालं होतं आणि त्याच्यामध्ये ना पोर्तुगीजांचा विजय झाला होता. आणि त्याच्यामध्ये आनंद साजरा करायचा म्हणून चिमाजी आप्पा होते ना, यांनी हे मंदिर 1785 साली बांधलं होतं. 1785. तर बघूया मित्रांनो आतमध्ये. आता मला नाही वाटत आतमध्ये व्हिडिओ काढून देतील, कारण बाहेर बोर्ड लावलेला आहे. तरी आपण हे ट्राय करूया, जर का भेटला आपल्याला चान्स तर बघूया. तर मित्रांनो, तुम्ही पण जर का कुठे पुण्याला आले किंवा काही कामासाठी किंवा फिरायचं असेल तर तुम्ही या रूटमध्ये जेजुरी वगैरे शिवनेरी किल्ला याच्यामध्ये आपल्या रूटमध्ये पण शिवनेरी किल्ला आहे. पण बघूया, जर का आपल्याला थांबलो तर नक्की थांबूया. चला मित्रांनो, आता डायरेक्ट रांगेत उभं राहून आपलं दर्शन घेऊया. चलो चलो चलो. लाईन खूप स्लो चालू आहे. असं वाटतंय आरामशीर दर्शन होणार आहे सगळ्यांचं, म्हणजे जास्त काय लोटालुटी वगैरे असं काही नाही. जय. कोरीव काम खतरनाक घेतला. हाय आपल्या मला वाटत होतं दर्शन आपल्याला कॅमेरा चालू करू द्यायला नाही, पण हाय वाटतं कॅमेरा चालू करू शकतो आपण. काम भारी केलेलं आहे कोरीव काम. वरती बघ नक्षी काम वगैरे सगळं ना, नाही मस्त ना.
हे नक्षी फोटो वगैरे. आपल्याला आतमध्ये व्हिडिओ नव्हते काढून दिले, पण आपण आता बाहेर येऊन व्हिडिओ काढतोय. कोरीव काम एक नंबर केलेलं आहे सगळं. मला तेच लय आवडलं. एवढं दगडामध्ये ना हे छोटे छोटे झाड वगैरे असं मंदिरामध्ये. महालक्ष्मी प्रियतमः सिद्धलक्ष्मी मनोरमः रमा रमेश पूर्वांगो दक्षिणो मामहेश्वरः महीवराह वामांगो रतिकंदर्प पश्चिमः. तर आपला मित्रांनो आता ना याचं दर्शन झालेलं आहे ओझरचं. तर आपला पुढचा काय प्लॅन आहे आपल्याला अजून काय माहीत नाही. अजून तरी जेवायचं असं काहीतरी बोलत होते. दादा पुढचा प्लॅन काय तुला माहिती आहे? म्हणजे पुढचा प्लॅन कोणालाच माहित नाही. आता डायरेक्ट जे होईल ते होईल. म्हणजे आता नेमकी जेवायला थांबताय की आता पुढं कुठे जायचंय का घरी जायचंय बघूया. आता थांबते आमना व्हिडिओ तर काढून. तर आपलं आता जेवण वगैरे केलेलं आहे आपण इथेच आपल्या गाडीसमोर. दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. पण ठिकाणाचं नाव काय आपल्या ठिकाणाचं नाव नाही माहित तुम्हाला. आता जर का बघायचं असेल ठिकाणाचं नाव तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि पुढे जाऊन आम्ही आता नेमकी कुठे जातोय ते तुम्ही बघा. काय छोटा पिल्लो. नाव काय तुझं? साधू. चला मित्र आता बसूया गाडीमध्ये. आपल्या गाडीमध्ये बसताय सगळे लोक. आता जाऊया पुढच्या ठिकाणी.